राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर. निवडणुकांचा मुहूर्त मार्च 2026 नंतर. पालिका निवडणुकींचं गणित का बिघडलं? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार याकडे राजकीय पक्षांचं लक्ष लागले. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने पालिका निवडणुकींसाठी 31 जानेवारीची डेडलाईन दिली असता महापालिका निवडणुका उशिरा होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यामागचे नेमके काय कारण आहे ते पाहूयात. नागपूरमध्ये 8 ते 19 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशन काळात निवडणुकींची अधिक सूचना जाहीर करणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुढे जाणार आणि जानेवारीत निकाल लागतील. एकापाठोपाठ येणाऱ्या निवडणुकांमुळे प्रशासकीय यंत्रणावर अतिरिक्त तणाव आहे. 10वी-12वीच्या परीक्षामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता. नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका 2 डिसेंबरला होणार आहेत. 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शेवटी महापालिका निवडणुकांचा क्रम अपेक्षित असला तरी हिवाळी अधिवेशन विद्यार्थ्यांच्या परीक्षेमुळे निवडणुका थेट मार्च 2026 नंतर होण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन पाळून निवडणुका कार्यक्रम जाहीर करणार की न्यायालयाच्या विनंतीवरून महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आणखी पुढे ढकलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.